रात्रीच्या जेवणामध्ये 2 भाकरी आणि अंड्याचं कालवणच करायचं होतं फक्त. आम्ही बुधवारचंच खातो फक्त. अंड्याचं कालवण केलं होतं रस्सेवाला. आणि मुलांना सकाळची शाळा आहे म्हणून बटाटे शिजवून ठेवले होते. मिस्टरांना पण सकाळी लवकर जायचं असतं, मग शिजवून ठेवले बटाटे तर बरं पडतं पटापट करायला. इकडं मिस्टरांनी भाज्या आणल्या होत्या पावभाजी करायसाठी. हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त राहा, मस्तच राहा. मी आरती सोनवणे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आम्ही उद्या करणार आहे पावभाजी, म्हणून भाजीची तयारी चालू आहे. उद्याची तयारी आताच करून ठेवतो आम्ही. सकाळची मुलांना शाळा आहे, त्यांच्या डब्याची घाई असते. आणि उद्या गुरुवार आहे, गुरुवारची खूप कामं असतात. देवांना आंघोळ वगैरे घालायची. खूप कामं असतात